दिल्लीत साहित्य संमेलनाला सुरुवात झाली आहे। पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन पार पडलं आणि पवारांनी मोदींच्या उपस्थितीवरून आनंद व्यक्त केलाय। पाहूयात। दिल्लीत 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते झालं आणि मोदी पवारांचं बाउंडिंगही दिसलं। भाषण संपल्यानंतर शरद पवार खुर्चीच्या दिशेने आले तेव्हा मोदींनी पवारांना खुर्चीवर बसण्यासाठी मदत केली। त्यानंतर पवार खुर्चीवर बसल्यानंतर मोदींनी त्यांना पाणीही दिलं। टेबलवरील बॉटलमधलं पाणी ग्लासमध्ये ओतून पवारांना पाणी पिण्यासाठी ग्लास दिला। भाषणातूनही पवारांनी मोदी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला आल्याचा आनंद झाल्याचं म्हटलंय आणि निमंत्रण देण्यासाठी गेलो असताना मोदी काय म्हणाले तो किस्साही सांगितला। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन देशाच्या राजधानीमध्ये दुसऱ्यांदा होते आणि विशेषतः या सारस्वताच्या महामेळाव्याला देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हजर राहिले याचा मला मनापासूनचा आनंद आहे। आजचे साहित्य संमेलन मराठी भाषिकांच्या दृष्टीनं आनंददायी घटनेच्या पार्श्वभूमीवर संपन्न होत आहे। दिल्लीत साहित्य संमेलनाचं आयोजन झालंय। मोदींच्या हस्ते उद्घाटन पार पडलं। मोदींनी भाषणातूनही मराठी भाषेचं कौतुक केलं। अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलन एक भाषा या राज्य तक सीमित आयोजन नहीं है। मराठी साहित्य के इस सम्मेलन में आजादी की लड़ाई की महक है। ज्ञानबा तुकारामांच्या मराठीला आज राजधानी दिल्ली अतिशय मनापासून अभिवादन करते। राजकीय मतभेद असले तरी महाराष्ट्रात पक्षापलीकडे बघितलं जातं। दिल्लीतही त्याची झलक दिसली आणि मोदींच्या कृतीचीही चर्चा रंगली। संदीप राजगोळकरसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी, दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।